गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना साष्टांग नमस्कार. आपल्याला पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपल्या मुला-मुलींना किंवा विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलणं शिकवायचं असेल, ते पण इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना. आपल्याला जर इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलणं शिकवायचं असेल, तर त्यांना इंग्रजी बोलता यावी यासाठी एक पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून सुरुवातीला त्यांना 20 पॅटर्न शिकवा, 20 पॅटर्न शिकवा. ते 20चे 20 पॅटर्न अतिशय सोपे आहेत. एकदा का ते पॅटर्न सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना क्लिअर झाले, स्पष्ट झाले, तर त्यांना वाक्य बनवता येणार. ती बनवलेली वाक्य त्यांना बोलता येणार आणि ती बनवलेली वाक्य जर बोलता आली तर ॲटोमॅटिक त्यांचं स्पीकिंग स्किल डेव्हलप होणार. राईट? तर एकूण मी 20 पॅटर्न शोधून काढले आहेत. ते 20 पॅटर्नपैकी पहिला पॅटर्न आहे आय एम प्लस नाउन. आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे आणि त्याच्या जोडीला नाउन घ्यायचं आहे. तर उदाहरण म्हणून तिथे एक वाक्य घेतलेलं आहे, आय एम अ स्टुडंट. तुम्ही आय एम अ ब्रदर, आय एम अ सिस्टर, आय एम अ कलेक्टर, आय एम अ कंडक्टर, आय एम अ ड्रायव्हर, आय एम अ इन्स्पेक्टर, आय एम अ हेडमास्टर, आय एम अ स्टुडंट, आय एम अ टीचर, अशी अनेक वाक्य तुम्ही घेऊ शकता. दुसरा पॅटर्न आहे आय एम प्लस ॲडजेक्टिव्ह. आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. त्याचे उदाहरण आहे बघा, आय एम हॅपी, मी आनंदी आहे. आय एम लकी, मी नशीबवान आहे. आय एम ब्युटिफुल, मी सुंदर आहे. आय एम हँडसम, मी देखणा आहे. आय एम स्टडियस, मी अभ्यासू आहे. आय एम लेझी, मी आळशी आहे. आय एम टायर्ड, मी थकलो आहे. बघा, अनेक वाक्य बनवता येतात. तिसरा पॅटर्न आहे यू आर प्लस ॲडजेक्टिव्ह. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आर म्हणजे आहेत, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. मग यू आर स्मार्ट, तुम्ही म्हणू शकतात यू आर लेझी, यू आर ब्युटिफुल, यू आर हँडसम, यू आर टायर्ड, यू आर ब्राईट, यू आर क्रिएटिव्ह, यू आर पंक्च्युअल, असे अनेक वाक्य आपण बनवू शकतो. चौथा पॅटर्न आहे धिस इज प्लस नाउन. धिस म्हणजे हा, ही, हे आणि नाउन म्हणजे नाम. मग एक वाक्य काय दिलं इथं, दिस इज अ बुक, तुम्ही म्हणा दिस इज अ पेन. राईट? दिस इज अ चेअर, दिस इज अ टेबल, दिस इज अ नोटबुक, दिस इज अ कूलर, दिस इज अ गर्ल, दिस इज अ बॉय, दिस इज अ टीचर, दिस इज अ स्टुडंट. मेनी सेंटेन्सेस यू कॅन मेक. त्याच्यानंतर 5वा पॅटर्न आहे दॅट इज प्लस नाउन. आता जसं धिसचा अर्थ मी सांगितला हा, ही, हे, त्याचप्रमाणे दॅटचा अर्थ होतो ते, त्या, ती आणि प्लस नाउन. राईट? मग दॅट इज अ कॅट म्हणजे दॅटचा उपयोग दूरची व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी होतो. दॅट इज अ कॅट, दॅट इज अ मॅन, दॅट इज अ वुमन, दॅट इज अ स्टुडंट, दॅट इज अ हेडमास्टर, दॅट इज अ बर्ड, दॅट इज अ ट्री, दॅट इज अ स्कूल, दॅट इज अ गेट, दॅट इज अ ग्राउंड. वेगवेगळ्या प्रकारची वाक्य तुम्ही बनवू शकतात. राईट? त्याच्यानंतर 6वा पॅटर्न आहे आय हॅव प्लस नाउन. आता आय म्हणजे काय, माझ्याकडे, हॅव म्हणजे आहे आणि नाउन मग माझ्याकडे काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ स्पेक्टॅकल, माझ्याकडे चष्मा आहे. आय हॅव टी व्ही, माझ्याकडे टेलिव्हिजन आहे. आय हॅव अ हाऊस, माझ्याकडे घर आहे. आय हॅव अ टीचर, मला शिक्षक आहे.
आय हॅव अ हेडमास्टर, मला मुख्याध्यापक आहे. आय हॅव अ डॉल, माझ्याकडे बाहुली आहे. आय हॅव अ ब्रदर, मला भाऊ आहे. आय हॅव अ सिस्टर, मला बहीण आहे. आय हॅव फादर, मला वडील आहेत. आय हॅव मदर, मला आई आहे. या पद्धतीने, राईट. त्याच्यानंतर ही हॅज प्लस नाऊन, म्हणजे ही हॅज म्हणजे काय, त्याच्याकडे आहे. मग ही हॅज अ बॅग, त्याच्याकडे पिशवी आहे. ही हॅज अ बुक, त्याच्याकडे पुस्तक आहे. ही हॅज अ नोटबुक, त्याच्याकडे वही आहे. अशा पद्धतीने आय लाईक प्लस नाऊन. आय म्हणजे मला, लाईक म्हणजे आवडते, नाऊन. तर आय लाईक अ मँगो. तुम्ही म्हणू शकता आय लाईक अ बनाना, राईट. आय लाईक ॲपल. आय लाईक ॲपल. आय लाईक वॉटर. आय लाईक चिप्स. अशा प्रकारची वाक्य तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर आय वॉन्ट प्लस नाऊन. आय म्हणजे मला, वॉन्ट म्हणजे पाहिजे. मग आय वॉन्ट वॉटर, मला पाणी पाहिजे. मी असं म्हणू शकतो आय वॉन्ट अ पेन, मला पेन पाहिजे. आय वॉन्ट वॉटर, मला पाणी पाहिजे. आय वॉन्ट ज्यूस, मला ज्यूस पाहिजे. आय वॉन्ट अ डॉल, मला बाहुली पाहिजे. आय वॉन्ट टॉईज, मला खेळणी पाहिजेत. अशा पद्धतीने वाक्य बनवू शकतात. त्याच्यानंतर आय वॉन्ट टू प्लस V1, राईट. आय वॉन्ट टू प्ले, मला खेळायचं आहे. आय वॉन्ट टू गो, मला जायचं आहे. आय वॉन्ट टू स्पीक, मला बोलायचं आहे. आय वॉन्ट टू रीड, मला वाचायचं आहे. आय वॉन्ट टू लिसन, मला ऐकायचं आहे. आय वॉन्ट टू राईट, मला लिहायचं आहे. त्याच्यानंतर 11वा पॅटर्न आहे आय कॅन. आय म्हणजे मी, कॅन म्हणजे शकतो, शकते. आणि V1 म्हणजे काय, क्रियापदाचं पहिलं रूप. मग आय कॅन स्पीक, मी बोलू शकतो. आय कॅन डान्स, मी नाचू शकतो. आय कॅन गो, मी जाऊ शकतो. आय कॅन कम, मी येऊ शकतो. आय कॅन सीट, मी बसू शकतो. आय कॅन स्टँड अप, मी उठू शकतो. आय कॅन हेल्प अदर्स, मी इतरांना मदत करू शकतो. आय कॅन गिव्ह अ स्पीच, मी भाषण देऊ शकतो, राईट. त्याच्यानंतर आय कॅनॉट, त्याचे उलट, मी करू शकत नाही, प्लस वर्ब 1. आय कांट स्पीक, मी बोलू शकत नाही. आय कांट डान्स, मी नाचू शकत नाही. आय कांट वॉक, मी चालू शकत नाही. आय कांट रन, मी धावू शकत नाही. किती वाक्य बनवायची, राईट. त्याच्यानंतर बघा लेट्स प्लस V1. लेट्स म्हणजे काय, एखादी गोष्ट करूया, सोबत करूया. आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्या. लेटस सी, आपण बसूया. लेटस डान्स, आपण नाचूया. लेटस गो, आपण जाऊया. लेटस कम, आपण येऊया. लेटस ड्रिंक वॉटर, आपण पाणी पिऊया, राईट. त्याच्यानंतर प्लीज प्लस V1. प्लीज म्हणजे काय, कृपया. आणि V1 म्हणजे काय, क्रियापदाचं पहिलं रूप. प्लीज कम, कृपया या. प्लीज गो, कृपया जा. प्लीज हेल्प, कृपया मदत करा. प्लीज डान्स, कृपया नाचा. प्लीज स्पीक समथिंग, कृपया काहीतरी बोला. प्लीज रीड समथिंग, कृपया काहीतरी वाचा. प्लीज राईट समथिंग, कृपया काहीतरी लिहा. प्लीज गिव्ह समथिंग, कृपया काहीतरी द्या. असे अनेक वाक्य तुम्ही बनवू शकतात. 15 वाक्य आहे डोंट प्लस V1. डोंट म्हणजे एखादी गोष्ट करू नका, आणि V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. डोंट रीड, वाचू नका. डोंट सीट, बसू नका. डोंट गो, जाऊ नका. डोंट कम, येऊ नका. डोंट स्पीक, बोलू नका. डोंट लिसन, ऐकू नका. डोंट रीड, वाचू नका. डोंट स्लीप, झोपू नका. डोंट रन, चालू नका. अनेक वाक्य बनवू शकतात. त्याच्यानंतर आय एम गोइंग टू प्लस V1. आय एम गोइंग टू म्हणजे काय, एखादी गोष्ट मी करणार आहे, आणि त्याच्या जोडीला V1. आय एम गोइंग टू स्पीक, मी बोलणार आहे. आय एम गोइंग टू डान्स, मी नाचणार आहे. आय एम गोइंग टू रन, मी धावणार आहे. आय एम गोइंग टू हेल्प, मी मदत करणार आहे. आय एम गोइंग टू स्पीक, मी बोलणार आहे. आय एम गोइंग टू सीट, मी बसणार आहे. आय एम गोइंग टू स्टँड अप, मी उभा राहणार आहे. आय एम गोइंग टू ड्रिंक वॉटर, मी पाणी पिणार आहे. आय एम गोइंग टू टीच युअर स्टुडंट, मी तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. बाय दिस वे यू कॅन मेक अ. त्याच्यानंतर आय विल प्लस V1. आता आय विल म्हणजे आय म्हणजे मी, विल म्हणजे करणार, आणि V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. मग नेमकं काय करणार, आय विल स्पीक, मी बोलणार.
राईट. आय विल स्लीप मी झोपणार. आय विल ड्रिंक वॉटर मी पाणी पिणार. आय विल गिव्ह अ स्पीच मी भाषण देणार. आय विल बीट माय ब्रदर मी माझ्या भावाला मारणार. आय विल हेल्प माय मदर मी माझ्या आईला मदत करणार. आय विल कॉल माय फादर मी माझ्या वडिलांना बोलवणार किंवा त्यांना फोन लावणार. त्याच्यानंतर डू यू प्लस V1, राईट. मग आपण म्हणू शकतो डू यू रीड बुक्स, डू यू राईट समथिंग, डू यू ईट समथिंग, डू यू कम्प्लीट युअर होमवर्क, डू यू कम्प्लीट युअर क्लासवर्क. अशी अनेक वाक्य बनवू शकतो आपण. त्याच्यानंतर व्हॉट इज दिस हे काय आहे, व्हॉट इज धिस हे काय आहे, राईट. त्याच्यानंतर थँक्यू फॉर प्लस नाऊन म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी मी आभारी आहे. हां, थँक्यू फॉर युअर हेल्प, थँक्यू फॉर युअर सपोर्ट, थँक्यू फॉर युअर लव, थँक्यू फॉर युअर सिम्पॅथी. असे वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवू शकतात. तर माझी सर्व पालकांना, शिक्षकांना विनंती आहे, जर तुम्ही पालक म्हणून तुमच्या इयत्ता 1ली ते 5वीच्या मुलांना इंग्रजी बोलता यावी आणि लिहिता यावी, विशेष म्हणजे बोलता यावी, आणि टीचर म्हणून जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना डेव्हलप करायचं असेल, तुमचं पण आणि त्यांचं पण नाव कमवायचं असेल, तर कमीत कमी 1ली ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व माध्यमांसाठी हे 20 पॅटर्न शिकवा. आपको दुआ मिलेगी. थैंक यू वेरी मच. धन्यवाद.